पडतो ना, तेव्हा आशीर्वाद आमच्या जीवनातून काय होतात माहितीये का, निघून जातात. म्हणून आमच्या जीवनाला देवाच्या वचनानुसार काय असणं गरजेचं आहे, काय असणं गरजेचं आहे, आज्ञापालन आमच्या जीवनात असणं गरजेचं आहे. मग पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या वचनामध्ये म्हटलंय, एकदा शिष्य त्या ठिकाणी बोटीमध्ये चालले आणि वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं वादळ वारं आलं. काय आलं, काय आलं, काय आलं, वादळ वारं आलं आणि शिष्यांना वाटलं आम्ही बुडत आहोत. आम्ही काय होत आहोत, बुडत आहोत. त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी ओरड केली, प्रभूजी काय करा, पुढच्या प्रभूजी काय करा, वाचवा. आणि देवाच्या वचनामध्ये आम्हाला पाहावाच मिळतं, त्या परमेश्वराने ज्यावेळेस अधिकाराने वादळ वाऱ्यास धमकावलं असं म्हटलंय, सगळं शांत झालं, कारण त्याच्या अधिकारामध्ये सगळ्या गोष्टी होत्या. नाही का, नाही का. मग समुद्राला त्याने शांत केलं, वादळ वाऱ्याला त्याने शांत केलं, कारण त्याच्या